नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आता तुम्हाला KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं होतं. ज्या पण शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही आहे किंवा त्यांची KYC बाकी आहे अशा शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले नव्हते. मागचा 22वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना क्रेडिट केला गेला नाही. कशामुळे तर फक्त KYC किंवा फार्मर ID मुळे. तर आता जवळपास सर्व शेतकऱ्यांचे फार्मर ID तर बनलेले आहे, परंतु आता बाकी राहिलेली आहे ती म्हणजे KYC. आणि ही आधारची जी KYC आहे ती कशी करायची या योजनेसाठी, त्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही एखाद्या सेंटरवरती जाऊ शकता, जसं CSC सेंटर असेल, महाई सेवा केंद्र असेल, इथे जाऊन तुम्ही KYC करून घेऊ शकता जर तुम्हाला स्वतः जमत नसेल तर. किंवा मग दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटांमध्ये घर बसलेसुद्धा ही KYC करू शकता. आता PM किसान योजनेची ही KYC घर बसल्या कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचे आहे आणि इथे आपल्याला 2 ॲप डाउनलोड करायचे. एक आधार फेस RD आणि एक PM किसान नावाचं एक ॲप आहे. ते कोणतं ॲप आहे ते तुम्हाला मी ते आता प्ले स्टोअरवरती दाखवतो. तर बघा, प्ले स्टोअरवरती तुम्हाला हे ॲप पाहायला मिळेल, PM किसान गोल नावाचं. याला इथून आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. नाही भेटत आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्याची लिंक तुम्हाला भेटणार आहे. आता हे एक ॲप आपल्याला इथून इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक आधार फेस RDचा ॲप इन्स्टॉल करायचा असतो. तर या प्रकारचा ॲप आहे आधार फेस RD. हे पण तुम्हाला इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता या ॲपला ओपन करताना आपल्याला काही परमिशन्स मागेल. तर आता इथे आपल्याला जे परमिशन मागताय तर इथे आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण परमिशन देतोय, जेव्हाही आपण हे ॲप ओपन करणार आहे तेव्हा ज्या काही परमिशन पाहिजे तेव्हा ॲप उघडण्यापुरतंच आपण देतोय. आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे प्रायव्हसी पॉलिसी. इथं क्लिक करायचं आहे. खाली घ्यायचं आहे, आपल्याला पूर्ण खाली घ्यायचं आहे. जसं की आपण आता ही पॉलिसी पूर्ण वाचलेली आहे. पण आपल्याला नेक्स्ट करण्यासाठी इथं वरती दिलेलं आहे बघा, नेक्स्टचं ऑप्शन. प्रायव्हसी पॉलिसी हिरव्या कलरमध्ये, त्याच्या बाजूला ऑप्शन आहे नेक्स्ट. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण डायरेक्टली जर नेक्स्ट केलं तर आपल्याला एखाद्या वेळेस पुढे जाऊन एरर येऊ शकतो. जसं की आपण जी काही पॉलिसी आहे ही इथं वाचलेली नाही आहे म्हणून ते एरर येत असतं. आता इथे आल्यानंतर आपल्याला भाषा निवडायची. इंग्लिश आणि हिंदीचं आपल्याला ऑप्शन मिळालेलं आहे, तर आपण इथं इंग्लिश सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती सिलेक्ट करू शकता. इंग्लिश सिलेक्ट झाली. आता इथं आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता एक पॉपअप येईल, त्या पॉपअपला फक्त इथं ओके करा. आता अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन हे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळत आहेत. तर ज्यांचा हे अपडेट करायचं आहे मोबाईल नंबर ते इथून करू शकतात, परंतु तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी लिंक असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आता KYCच करायची फक्त. तर यासाठी इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला सिलेक्टवरती क्लिक करून बेनिफिशरीला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, रजिस्ट्रेशन ID आणि आधार नंबर. तर तुमच्याकडे जर ते MH पासून सुरू होणारा जो रजिस्ट्रेशन ID असतो PM किसानचा तो नसेल तर तुम्ही आधारने सुद्धा करू शकता. तर आधारवरती सिलेक्ट करा जर आधार नंबरच फक्त तुमच्याकडे आहे. कसं रजिस्ट्रेशन ID शोधायचा आहे यावर आपण लास्ट पण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली जे ऑप्शन आहे फेशियल KYC लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा असं पॉपअप येईल तुम्हाला. इथे आपल्याला जे काही टर्म आहे त्याला ॲग्री करायचं आहे. इथं क्लिक करायचं आहे आणि स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. जे आधार फेस RDचा ॲप आहे ते ऑटोमॅटिक ओपन होईल आणि तुमचा फेस स्कॅन करण्यासाठी एक सर्कल येणार आहे. तर त्या सर्कलमध्ये चेहरा घ्यायचा आहे आणि ग्रीन होईपर्यंत तुम्हाला त्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि डोळे आपले बंद चालू करत राहायचे. आता फेस स्कॅन झाल्यानंतर जर तुमचं नाव या योजनेमध्ये आहे तर तुम्हाला KYC कंप्लीटेड म्हणून दाखवलं जाईल आणि ज्यांचंही नाव नाही आहे यादीमध्ये त्यांच्यासाठी दाखवलं जाईल नो रेकॉर्ड फाउंड. तर बघा, याने तुम्हाला हेही कळेल की तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही, आणि जर असेल आपलं नाव तर आपली KYCसुद्धा घरबसल्या होऊन जाणार आहे. तर बघा, खूप छोटीशी प्रोसेस आणि सोपी पद्धत आहे. जर आपण दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.